विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पृथ्वी अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. MPSC राज्य सेवा परीक्षा तयारी याच्या पुढच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मुख्य परीक्षेचं सूत्र याच्याविषयी चर्चा करणार आहोत. सूत्र हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरलेला आहे कारण सूत्रामध्ये आपण काही विशिष्ट गुंफन करत असतो आणि मुख्य परीक्षेची सुद्धा तशी गुंफन आहे. आज या सूत्रामध्ये जे वरवर दिसणारे परंतु आपण ज्याच्याकडे लक्ष देत नाही असे मुख्य परीक्षेमधले मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. अभ्यासापूर्वी पुस्तकाला हात लावण्याच्या आधी किंवा मी अभ्यास चालू केला असेल तरी सुद्धा हे सूत्र माझ्या डोक्यात पक्क बसलेलं असायला पाहिजे. आता या मुख्य परीक्षेच्या सूत्रामधला पहिला भाग आहे मुख्य परीक्षेचे गुण आणि गुण विभाजन. मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये पहिला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की मुख्य परीक्षेमधला प्रत्येक गुण हा माझ्या अंतिम निवडीसाठी मला जे पोस्ट मिळणार आहे त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तेव्हा त्या सूत्रातला एक न दिसणारा भाग समजून घ्या. मुख्य परीक्षेचे जेवढे काही पेपर आहेत त्या प्रत्येक पेपरमधला प्रत्येक गुण इक्वली इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामधले पेपर जे आहेत मुख्य परीक्षेचे ते कोणते आणि गुणाचं विभाजन हे आपण समजून घेऊया. पहिला पेपर जो आहे तो मराठी अधिक इंग्रजी यांच्या लेखनाचा पेपर आहे, त्याला 100 गुण आहेत. दुसरा पेपर आहे मराठी अधिक इंग्रजी याच्या व्याकरणावर आधारित आहे, ज्याला 100 गुण आहेत. त्यानंतर उरलेले 4 पेपर आहेत आपल्याकडं, ज्याच्यामध्ये सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3 आणि सामान्य अध्ययन 4 असे विभाजन केलेलं आहे. सामान्य अध्ययन 1 याच्यामध्ये इतिहास, भूगोल, कृषी यांचा समावेश केलेला आहे, याला 150 गुण आहेत. सामान्य अध्ययन 2 मध्ये भारतीय राज्यव्यवस्था म्हणजेच राज्यघटना, प्रशासन, कायदे, कल्याण यांचा समावेश केलेला आहे, याला 150 गुण आहेत. तिसरा सामान्य अध्ययनचा जो पेपर आहे याच्यामध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानव संसाधन विकास आणि मानवाधिकार याला 150 गुण आहेत. चौथा जो पेपर आहे याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, कृषी अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान याला 150 गुण आहेत. म्हणजे मराठी इंग्रजी लेखनाचे 100 गुण, मराठी इंग्रजी व्याकरणाचे 100 गुण आणि सामान्य अध्ययनच्या 4 पेपरला प्रत्येकी 150 गुण. आता ही टोटल किती होते? 100, 100, 200 आणि GSचे 150 गुणिले 4 600 अशी 800 मार्कांची आपली मुख्य परीक्षा आहे. आणि या 800 मधला प्रत्येक गुण इक्वली इम्पॉर्टंट आहे. याचा अर्थ असा की लेखनामधला 1 गुण असेल, मराठी इंग्रजीच्या व्याकरणातला असेल अथवा GS मधल्या कुठल्याही पेपरमधला असेल, तो मला यादीमध्ये पुढे घेऊन जाईल किंवा यादीमधून मला मागं घेऊन येऊ शकतो. म्हणजेच मला यातल्या प्रत्येक पेपरकडे समान लक्ष देणं आवश्यक आहे. हे ढोबळ गुण विभाजन आहे. प्रत्येक पेपरमध्ये नेमकं काय आहे याच्याविषयी आपण स्वतंत्रपणे बघणारच आहोत पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. आता याच्यामध्ये वेळेचं विभाजन कसं आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करू. समान वेळ नाही आहे म्हणून आपल्याला हा मुद्दा स्वतंत्रपणे बघावा लागतो. तर पहिला जो मुद्दा आहे, पहिला जो पेपर आहे तो मराठी अधिक इंग्रजी याच्या लेखनाचा आहे. या लेखनासाठी 3 तासाचा वेळ देण्यात आलेला आहे. 100 गुणांसाठी 3 तास समजून घ्या. 3 तास आपल्याला लेखन करावं लागणार आहे. दुसरा मराठी अधिक इंग्रजी याचा व्याकरणाचा जो पेपर आहे यासाठी जो आपल्याला वेळ दिलेला आहे तो मात्र 1 तासाचा आहे. यामध्ये प्रश्न आहेत 100, मराठी व्याकरणाचे 50 आणि इंग्रजी व्याकरणाचे 50. तर यामध्ये प्रश्न आहेत 100 पण देण्यात आलेला वेळ आहे तो मात्र केवळ 1 तासाचा. बघा, ड्रास्टिकली चेंज आहे. लेखनासाठी मला 3 तास उपलब्ध आहेत. 3 तासाचं विभाजनही करू शकतो. मराठीचं लेखन 1.5 तास आणि इंग्रजीचं लेखन 1.5 तास असा अर्धा वेळ. पण इथे मात्र मला 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. हे सूत्र लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे कारण मराठी आणि इंग्रजीच्या पेपरमध्ये व्याकरणाचा मल्टिपल चॉईस
हा पेपर सोडवत असताना आपल्याला गती खूप मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. 100 प्रश्न असं जेव्हा मी म्हणतोय तेव्हा मला प्रत्येक प्रश्नाला जवळपास अर्धा मिनिटच मिळतोय, 30 सेकंदाचाच काळ मिळतोय, ज्याच्यामध्ये मी 30 सेकंदापेक्षा कमी असंही म्हटलं तरी चालू शकेल. वाचायचं आहे प्रश्न, उत्तर काय आहे हे शोधायचं आहे आणि माझ्या OMR शीटमध्ये ते इन्कोडिंग सुद्धा करायचं आहे. इथे फार गतीनं हा पेपर सॉल्व्ह करावा लागतो. जे कंटेंट काय याच्याविषयी आपण डिटेलमध्ये पुढं जाणार आहोत. सामान्य अध्ययनच्या बाबतीत 1, 2, 3, 4 हे जे सामान्य अध्ययनचे पेपर आहेत यामध्ये 150 गुण आहेत. म्हणजेच 150 गुणांसाठी आपल्याला 2 तासाचा वेळ तिथं दिलेला आहे आणि 150 गुणांमध्ये 150 प्रश्न देखील आहेत. एका प्रश्नाला 1 गुण म्हणजे 150 प्रश्न मला सॉल्व्ह करायचे आहेत. वेळ आहे केवळ 2 तासाचा. 120 मिनिटांमध्ये 150 प्रश्न अटेम्प्ट करायचे जर असतील तर मला प्रत्येक प्रश्नासाठी साधारण 45 सेकंदाचाच वेळ उपलब्ध होतो. 45 सेकंदामध्ये मला प्रश्न वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे, उत्तर शोधायचं आहे आणि हे सगळं करून मला OMR शीटमध्ये मार्किंग करायचं आहे. पुन्हा मला उत्तर येतच नसेल तर आणखी खोलामध्ये जाऊन त्याच्यावर काम करावं लागणार आहे. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? लेखनासाठी मला वेगळं एक तंत्र डेव्हलप करावं लागेल, वेग डेव्हलप करावा लागेल. मराठी आणि इंग्रजीच्या व्याकरणासाठी अतिवेगवान एक स्किल डेव्हलप करावं लागेल. तर GS मध्ये 2 तासामध्ये 150 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आणि 150 प्रश्न म्हणजे 150 वेगवेगळ्या टॉपिकला मला डील करावं लागणार आहे. म्हणजे तिथं 2 तासात पटपट पटपट मला स्विचिंग करायचं आहे. थोडक्यात 45 सेकंदाला स्विच, 45 सेकंदाला स्विच, एवढ्या गतीनं मला स्विचिंग करता आलं पाहिजे. आपलं याच्याकडे लक्ष असत नाही, कारण अभ्यास करताना आपण 1 मिनिटात स्विच होत नसतो मित्रांनो. नोट्स काढताना 1 मिनिटात स्विच होत नसतो, पण परीक्षेमध्ये आपल्याला स्विचिंग अत्यंत जलद गतीनं करावं लागतं. मराठी आणि इंग्रजीच्या पेपरमध्ये तर 30 सेकंदाला स्विचिंग आहे, पण 1 तासात ते स्विचिंग थांबणार आहे. त्यामुळे मेंदू 1 तासच चालवायचा आहे आपल्याला. त्या उलट GSच्या पेपरमध्ये 2 तास मला स्विचिंग करायचं आहे. खरी गंमत हीच असते, स्विचिंगमध्येच जास्त थकवा येतो. पटपट प्रश्न बदलत जातात, त्यामुळे थकवा वाढत जातो. याचाच सराव मला आधी होणं गरजेचं असतं. हे सूत्र आधीपासून अभ्यासाला सुरुवात करण्याआधीपासून आपल्याला डोक्यात ठेवावं लागतं. आता याच्या नंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मला जे पेपर सॉल्व्ह करायचे आहेत त्यांचा दर्जा काय लेवलचा आहे. तर दर्जा असं म्हणतो तेव्हा आयोगाने या पेपरसाठी काहीतरी एक लेवल ठरवून दिलेली आहे. पहिला पेपर हा लेखनाचा, मराठीचं लेखन आणि इंग्रजीचं लेखन यासाठी त्यांनी दिलेला दर्जा आहे उच्च माध्यमिक लेवल, म्हणजे 12वीची लेवल. 12वीला आपल्याला ज्या पद्धतीनं निबंध येतात, ज्या पद्धतीनं सारांश येतो, ज्या पद्धतीनं पत्रलेखन असतं त्या लेवलवरचं लेखन आपल्याला करावयाचं आहे. जुने पेपर बघितले तर आपल्याला तो दर्जा लक्षात येतो. किंबहुना निबंधाची भाषा देखील तेवढ्या लेवलचीच असावी अशी अपेक्षा आहे. का ठेवला असेल 12वीचाच दर्जा? याचं कारण सोपं आहे. 12वी नंतर बहुतांशी विद्यार्थ्यांना मराठी हा विषय आणि इंग्रजी हा विषय कंपल्सरी अभ्यासाला नसतो. इंजिनिअरिंगला जाणारे, मेडिसिनला जाणारे, फार्मसीला जाणारे, ॲग्रिकल्चरला जाणारे यांना आपापले विषय अभ्यासावे लागतात. केवळ आर्ट्सला जाणारे विद्यार्थी ज्यांनी मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये ग्रॅज्युएशन करायचं ठरवलंय त्यांना उच्च दर्जाची मराठी आणि इंग्रजी शिकावी लागते. याचाच अर्थ सिंपल आहे, 12वी पर्यंतची माझी लेखनाची मराठी डेव्हलप झालेली असेल तर मला काहीही हरकत नाही. याच्यानंतर जो दुसरा पेपर आहे मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचा पेपर, इथं मात्र आयोगाने पदवीचा दर्जा असं म्हटलेलं आहे. म्हणजे पदवी लेवलला असताना ज्या लेवलचं व्याकरण मला शिकणं अपेक्षित आहे ते इथं मला जमायला पाहिजे. त्यामुळं व्याकरण जरा खोलामध्ये जाऊनच शिकावं लागतं. मग ते मराठीचं व्याकरण असेल किंवा इंग्रजीचं व्याकरण असेल. आणि जे सामान्य अध्ययनचे पेपर आहेत या सामान्य अध्ययनच्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला पदवीचा दर्जा अपेक्षित ठेवलेला आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलवरचा इतिहास, भूगोल, कृषी, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानवाधिकार, विज्ञान तंत्रज्ञान, इकॉनॉमी हे सगळं इथं अपेक्षित आहे त्या लेवलवर. प्रश्नांकडे बघितलं तर एक लक्षात येतं की त्याच्यावर सुद्धा म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशन या दोन्हीची मधली लेवल ज्याला आपण म्हणतो ऑनर्स लेवल म्हणू आपण, त्या लेवलवर प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. आता
या सूत्रामध्ये आणखी एक समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे या पेपरची रचना बंध कसा आखलेला असतो. तर लेखनाचा जो पेपर असेल, या लेखनाच्या पेपरसाठी एकच प्रश्नपत्रिका छापलेली असते, कॉमन. यामध्ये सुरुवातीला मराठी लेखनाचे प्रश्न छापलेले असतात, नंतर इंग्रजी लेखनाचे प्रश्न छापलेले असतात. उत्तरं लिहिण्यासाठी तुम्हाला 2 स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातात. एक मराठीचं लेखन करण्यासाठीची स्वतंत्र आणि दुसरी इंग्रजीचं लेखन करण्यासाठी स्वतंत्र. आणखी एक मुद्दा लक्षात घ्या, आयोगाने स्वच्छ म्हटलेला आहे, मराठी जी तुम्ही उत्तरपत्रिका निवडली आहे तिच्यात मराठीचंच लेखन करायचं. त्यात जर तुम्ही इंग्रजी लेखनाचं एखादं उत्तर लिहिलं, पत्र लिहिलं, समजा सारांश लिहिलात, तपासलं जाणार नाही, तिथे गुण 0 दिले जातील. म्हणजे तुम्हाला पत्र तर येतंय, पण चुकून तुम्ही मराठी लेखनामध्ये इंग्रजीचं पत्र लिहिलं किंवा इंग्रजी लेखनाच्या याच्यामध्ये मराठीचा निबंध लिहिलात तर त्याचे गुण काउंट होत नाहीत. फार सोपा मुद्दा आहे, पण यावर सुद्धा चुका केलेले विद्यार्थी आहेत. काही तर अशा आहेत की एकाच पेपरमध्ये सगळं सॉल्व्ह करून आलेत, दुसरा पेपर हा पुरवणी आहे असं समजून परीक्षेमध्ये तो कोरा परत देणारे विद्यार्थी सुद्धा आत्तापर्यंत भेटलेले आहेत. आपल्याला ही चूक करायची नाही, पहिल्यापासून याचा आपल्याला भान असायला पाहिजे. म्हणजे 2 स्वतंत्र उत्तरपत्रिका आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत. यानंतर व्याकरणाचा जो प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, यामध्ये पहिले 50 प्रश्न 1 ते 50 मराठी व्याकरणचे आहेत आणि 51 ते 100 हे इंग्रजी व्याकरणचे आहेत. यासाठी प्रश्नपत्रिका एकच आणि उत्तरपत्रिका सुद्धा एकच प्रोव्हाइड केलेली असेल. 2 स्वतंत्र उत्तरपत्रिका यासाठी दिलेल्या नाहीत. यानंतर जीएसचा जो पेपर असेल, याला सलगपणे 150 प्रश्न सिलेबसनुसार आणि त्याच्यासाठी प्रत्येक पेपरला एक उत्तरपत्रिका, एक OMR आपल्याला दिलेली असेल आणि ती एक OMR आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. तेव्हा सूत्रामधले हे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यानंतरचा भाग आहे निगेटिव्ह मार्किंग, फार आवश्यक. लेखनाचा जो पेपर आहे याला निगेटिव्ह मार्किंग नाही, पण लेखनाच्या पेपरच्या बाबतीमध्ये आयोगाने एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे. ती कोणती? तुमचं हस्ताक्षर जे असेल ते वाचनीय असायला पाहिजे. तुमचं हस्ताक्षर वाचनीय नसेल तर तुमचे मार्क कापले जाऊ शकतात, असं सरळ सरळ आयोगाने म्हटलेलं आहे. म्हणजेच मी जे लिहितो ते मला एकट्याला वाचून उपयोगी नाहीये, ते दुसऱ्याला वाचलेलं समजतंय का, एवढं तरी माझं मराठी हस्ताक्षर चांगलं असायला पाहिजे आणि त्यामध्ये शुद्ध लेखनाच्या चुका असता कामा नयेत. वेलांटी, उकार, काना, मात्रा, अनुस्वार, छोटा मोठा म्हणजे न न या पद्धतीनं ह्या सगळ्याच्या सगळ्या बाबी त्याच्याकडे लक्ष दिलं जाणार आहे, कारण तो लेखनाचा पेपर आहे. त्या पेपरमध्ये डायरेक्ट निगेटिव्ह मार्किंग नाहीये. दुसरा भाग, जिथं आपण मराठी आणि इंग्रजीचा ऑब्जेक्टिव्ह पेपर सॉल्व्ह करतोय आणि पुढे जीएसचे ऑब्जेक्टिव्ह पेपर सॉल्व्ह करतोय, तिथं निगेटिव्ह मार्किंग आहे. तिथे प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3. म्हणजे तो प्रश्न मी जर का अटेम्प्ट केला नाही तर मला 0 गुण मिळतील, अटेम्प्ट केला तर 2 शक्यता, मला त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आल्याचा 1 गुण मिळेल आणि जर माझं चुकलं असेल तर 1/3 एवढे वजा होतील, म्हणजे 0.33 एवढे गुण माझे वजा होतील. मित्रांनो, इथे एक मुद्दा लक्षात घ्या, मी उत्तरपत्रिका भरत असताना एका वेळेला 2 उत्तरं जर का मी तिथे डार्क करून आलो तर काय होतं, अगदी प्रिलिम्सला सुद्धा हे लागू पडतं, तर ते उत्तर चुकीचं मानलं जातं आणि 0 गुण मिळतात. सॉरी, तुमचे मायनस गुण होतात, 0 नाही, गुण मायनस होणार आहेत. म्हणजे मला वाटलं होतं म्हणून मी 2 नंबर मार्क केला, पण ऐन वेळेला आता असं वाटलं की 3 आहे, 2 खोडता येत नाही, पेननं केलेला आहे, 2 आणि 3 दोन्हीच्या दोन्ही केले तर माझं उत्तर चुकलं असं मानून माझा गुण वजा केला जातो. तेव्हा MPSC राज्यसेवा परीक्षा तयारी याच्यामधलं हे मुख्य परीक्षेचं सूत्र तुम्हाला मनापासून समजावं यासाठी आपण आज प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ वारंवार बघा, सूत्रामधले मुद्दे समजून घ्या, त्याचं ॲप्लिकेशन करा, अभ्यास करीत राहा आणि यशस्वी व्हा. त्यासाठी मनापासून शुभेच्छा.